भाई हमारा दूसरा बेटा तो है, उनका घर बचाया जा रहा है, उनकी बिल्डिंग बचाई जा रही है, क्योंकि वो पंडित हैं, इतने बड़े पंडित हैं, इतने बड़े पंडित नहीं है। संविधान अरे हैप्पी होली बोलने से मर्डर हो जाएगा। मतलब शुरुआत में हैप्पी होली बोला था, बस हैप्पी होली बोलने से मर्डर हो जाएगा। ये कौन सी किताब लिखी है? आप लोग दलित हैं। दलित बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्ही सवर्णवादी ब्राह्मणवादी लोकांसंग बोलत असाल तर 2 हात दूर राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ते हरामखोर लोक कत्ल करत आहे आपल्या दलित बांधवांची। लखनौ मधील घटना माहितच असेल तुम्हाला। काही मनुवादी सवर्णवादी काही ब्राह्मणवादी लोकांनी फक्त एका दलित बांधव सकाळी जातो आणि एका ब्राह्मण घरातल्या एका माणसाला मुलाला म्हणतो हॅपी होली असं म्हटलं का? ह्या कारणामुळे त्या मुलाचा कत्ल केला। कत्ल अशा पद्धतीने केला का? व्हिडिओ पूर्ण बघा। कमेंट मध्ये नक्की कमेंट मध्ये जय भीम लिहायला विसरू नका आणि शेअर करा। दिल्लीमध्ये पण अशीच घटना घडली की एका हिंदू मुलाला मुसलमान लोकांनी मारलं। फक्त इथं हिंदू आणि मुसलमान होते आणि इथं एक दलित आणि एक ब्राह्मण। घटना दोन्ही एक सारखीच आहे। तिकडे रंग का टाकला म्हणून मारून टाकलं आणि इथं हॅपी होली म्हटलं म्हणून मारून टाकलं। म्हणजे लोक संविधानाला घाबरत नाही, लोक गुन्ह्याला घाबरत नाही, असा बंडखोर आपल्या भारतात चालत आहे। विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा। लखनौ मधील घटना अशी झाली की सकाळी हा व्यक्ती जातो आणि त्याला हॅपी होली म्हणतो, एक दलित बांधव हॅपी होली म्हणतो आणि हा वर्ण हा ब्राह्मण त्याला सर्वस्व वाटतं की माझी कास्ट मोठी आहे, हे आहे ते आहे। हा पंडित घरातला असतो तर त्याला असं वाटते की हा मला एक तुच्छ जातीतील आला व्यक्ती आणि मला म्हणून राहिला हॅपी होली, हा माझ्या लायकीचा आहे काय? तर याच्याशी झगडे करतात, भांडणं करतात आणि तिकून एक नग्न म्हणजे त्या पद्धतीने मेडी घातलेली एक बाई येते। बाई म्हणजे याची बहीण येते आणि बहीण चाकू घेऊन येतो। चाकू घेऊन येतो ना तिची माय पण संग येते आणि खाली येते आणि त्या मुलाच्या पोटात खपाटक चाकू मारते। कारण फक्त एकच हॅपी होली म्हटलं म्हणून त्याने। कारण फक्त एकच हॅपी होली म्हटलं म्हणून त्याने, दुसरं काहीच नाही दादा। तर ह्या जातीवादीचा गू यांच्या डोक्यात भरलेला आहे आणि तुम्ही म्हणता हा भारत हिंदू झाला पाहिजे। अबे अगोदर माणूस म्हणून तर जगाले काय हो, हिंदू तर बाजूला ठेवा। तुम्हाला तुमचा धर्म मोठा आहे, माणूस नाही तर काय कामाचा हा धर्म, काय कामाचा तुमची जात। दिल्ली मधील घटना, उत्तम नगर मधील, तिथे पण अशीच घटना घडली। तिथे अशी घटना घडली की एक दलित हिंदू, त्याची एक भांजी, एक पुतणी टेरिसवर होती, तिने खाली फुगा टाकला। तो फुगा एका मुसलमान महिलेच्या अंगावर पडला आणि तिनं 10-12 लोक तिचे गोळा केले आणि एका घरातल्या एका मुलाला मारून टाकलं। मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा किती जातीवाद पसरलेला आहे या भारतात। आणि म्हणता की हा भारत हिंदूमय झाला पाहिजे, हिंदू राष्ट्र बनला पाहिजे। अरे अगोदर गौशाळ्यांना अगोदर माणूस म्हणून जगा, तेव्हा हिंदू बना। तुम्ही तर माणूसही नाही आहे, जनावरांनी नाही आहे। कुठपर्यंत अत्याचार होणार दलित बांधवांवर, कुठपर्यंत होणार? अशा मनुवादी सवर्णवादी ब्राह्मणवादी लोकांना माझं एकच सांगणं आहे, हरामखोरांनो, तुम्हाला भिडायचं असेल तर सगळेजण या। एकट्याला कायले भिडता? एकटा पण मारलं त्याला, गुन्हा एकच होता हॅपी होली म्हटलं म्हणून सांगत आहे माझ्या बांधवांनो, हॅपी होली म्हणू नका अशा हरामखोर लोकांना, का तुमचा जीव जाणार। कुठलाही सण साजरा करत असाल तर आपल्या लोकच करा। असे हरामखोर सवर्णवादी ब्राह्मणवादी लोकांच्या इथं म्हणतात जाऊ नका की तुमचे जीव जाईल। दिल्लीमध्ये घटना घडली की रंग टाकल्यामुळे जीव गेला त्या मुलाचा आणि लखनौ मध्ये घटना घडली की हॅपी होली म्हटलं म्हणून जीव गेला। सांगा तुम्ही ही घटना कशी असेल? दुःखदायी घटना आहे आणि ह्या घटनेचा मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आणि माझ्या बौद्ध बांधवांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जागा होणं गरजेचं आहे, नाहीतर असेच आपल्या दलित बांधवांना माराल
अशाच आपल्या दलित बांधवांचा जीव जाणार. काय चालू आहे ह्या दुनियात, काय चालू आहे ह्या जगात, काय चालू आहे आपल्या भारतात? एवढा जातीवाद पसरतात, एवढा जातीवाद. हा जातीवाद मला पटत नाही. मी याचा जाहीर निषेध करतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, ज्या महात्मा फुले ज्योतिराव फुलेंनी जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, तर ह्या जातीवाद अजूनही तुमच्या डोक्यात गू भरलेला आहे आणि तो निघणार नाही. कारण तुम्ही म्हणतात हा भारत हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, हिंदू बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात ना, तर अगोदर माणूस बनून जगावे. माणूस तर बना अगोदर. तुम्ही अजून माणूस झाले नाही. जनावरापेक्षा बेहतर लोक आहात तुम्ही. जनावराला शिवी दिल्यापेक्षा जनावर तरी सुधारले, पण तुम्ही सुधारले नाही महामूर्खांनो. जातीवादी भळवे आहात तुम्ही, मनुवादी. जातीवादी भळवे आहे, मनुवादी, दुसरं काहीच नाही. तुम्हाला काय वाटते? अरे 2 ठिकाणी खुने केले तुम्ही जातीमुळं. कायच्यामुळं? जातीमुळं. ह्या जातीवाद कुठपर्यंत वाढणार, कधी संपणार? जोपर्यंत तुमच्या डोक्यात जातीवादीचा गू भरलेला आहे. शेण खाता की अन्न खाता हे मला ठाऊक नाही. मला तर असं वाटत हे जातीवादी भळवे शेण खात असल, अन्न खात नसल. ह्या जातीवादी भळव्यांना माझं एकच सांगणं आहे की जात कुठपर्यंत, अरे ज्या जागेतून तू जन्माला आला ना हरामखोरा, त्या जागेतून तो पण जन्माला आला होता. सगळी दुनिया तिथूनच जन्माला येते. सवनांनो, तुम्हीही जातीवाद फैलवला. तुम्ही आहे मेन जिम्मेदार, तुम्ही आहे. आणि दलित बांधवांचा खून झाला, कुठलाही न्यूजवर कुठलाही याच्यावर दाखवला नाही दादा. कारण दिल्लीमध्ये जे घटना घडली तिथं तर न्याय मिळाला, पण ह्या लखनौमध्ये जो आपला एक जयभीमवाला एक दलित मुलगा, त्याला न्याय कधी मिळणार? काहून? तो पंडित आहे म्हणून, तो पंडित आहे म्हणून, तो ब्राह्मण आहे म्हणून त्याचं घर पाळत नाही, त्याच्या घरच्या परिवार कुठल्याही लोकांवर तक्रार होत नाही. काहून? तो ब्राह्मण आहे म्हणून, पंडित आहे म्हणून. अरे सुधरा जरा, सुधरा. आपली सोच कुठं चालली आहे, कुठं नाही. त्या संविधानाला घाबरा, नाहीतर गाडीतून किडेपर्यंत जेला सळा लागत. कळलं काय? अरे चालवणारे बरोबर नाही आहे, महामूर्ख लोक आहे रे. काय करणार? त्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं, माझं संविधान कितीही चांगलं असेल, चालवणारे हरामखोर असेल ना, तर माझं संविधान खराब आहे. आणि चालवणारे कितीही चांगले असेल आणि माझ्या संविधानामध्ये कितीही गडबड असेल ना, तर माझं संविधान चांगल्या पद्धतीनं चालणार. बाबासाहेबांचं बोलणं हे सत्य होत आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. जय भीम, जय शिवराज, जय संविधान, जय जवान, जय किसान.